पहा ना, 29 डिसेंबरला BESTच्या बसचं ॲक्सिडेंट झालं भांडूपमध्ये आणि गेल्या वर्षी पण झालेलं हा डिसेंबरमध्ये. तर त्यात काय माहिती आहे की त्या ड्रायव्हरवर म्हणजे ड्रायव्हरच्या विरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून मोकळे होतात. का? तो एकटा ड्रायव्हरच त्या ॲक्सिडेंटला जबाबदार आहे का? हां, आज एवढी 43 फुटाची गाडी तुम्ही त्याच्या हातात देतात. तुम्ही रस्ते पाहता का कसे आहेत ते? आणि अनऑथराईज पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क केलेल्या असतात. त्यामुळे सुद्धा ही मोठी मोठी ॲक्सिडेंट होतात ना. कारण एवढी मोठी गाडी रिव्हर्सला घ्यायची असेल तर जागा मोकळी पाहिजे ना, पण तिथे गाड्या पार्क केलेल्या असतात, फेरीवाले असतात, बरोबर. आणि पब्लिकला सुद्धा किती कठीण आहे जाण्या येण्यासाठी तेही पाहिलं जात नाही. म्हणजे मुख्य जो खरा गुन्हेगार आहे ना तो RTO, बरोबर. आणि ह्या RTOला पाठीशी घालणारं हे शासन आणि प्रशासन म्हणजे सगळेच गुन्हेगार आहेत. तो एकटा ड्रायव्हर मुळीच नाही. ही संघटित गुन्हेगारी आहे. ही जी मोठी मोठी ॲक्सिडेंट्स होतात ना पब्लिक ट्रान्सपोर्टची, ती संघटित गुन्हेगारीची आहे. पूर्वी काहीतरी कारवाई व्हायची, हल्ली तर काहीच दिसत नाही. इव्हन जे बसस्टॉप असतं ना BESTचं, तिथे पण गाड्या पार्क केलेल्या असतात अगदी बसस्टॉपला लागून. आता पहा काय हिंमत वाढली आहे ह्या गाडी पार्किंग करणाऱ्यांची. आणि मग ॲक्सिडेंट झालं की तो एकटा ड्रायव्हर जबाबदार. हां, खरं तर BESTच्या प्रशासनाने ठासून सरकारला सांगायला पाहिजे की तुम्ही 43 फुटाच्या गाड्या देत आहेत ना, तर तेवढे रस्ते पण आम्हाला करून द्या, तरच आमचे ड्रायव्हर गाड्या चालवतील. पण त्यांचं काय जातं, हां, ते AC मध्ये बसलेले असतात आणि हे बिचारे ड्रायव्हर, आणि त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये घेतलेलं असतं. हां, आणि पगार किती तर 15,000 20,000, ज्यांच्यावर 100 ते 200 माणसांची जबाबदारी असते. राईट. म्हणजे त्या तेवढ्या माणसांचे जीव त्यांच्या हातात असतात. बरं, हा काय थोड्या अंतराचा नसतो प्रवास. आता बोरिवलीहून निघणारी गाडी मुलुंडपर्यंत जाते. हां, किती किती मैलाचा हा प्रवास आहे. आणि त्या ड्रायव्हरला केवळ 15 ते 20,000 पगार. आता विचार करा. हां, आणि बरं इतकं म्हणजे ते ड्रायव्हिंग म्हणजे टास्क आहे हा. BESTचं ड्रायव्हिंग आहे ना, इट्स नॉट इझी. म्हणजे ते जे गाडी एक्सपर्ट ड्रायव्हर असतात ना तेही म्हणतात की हे ड्रायव्हिंग नॉट इझी. खरं तर ड्रायव्हिंग हे प्रोफेशन आहे, ते अत्यंत जबाबदारीचं आहे. म्हणजे आपलं प्रत्येक इंद्रिय हे एकदम ॲक्टिव्ह असायला पाहिजे. बरोबर. म्हणजे तर कान, नाक, डोळे, हात, पाय म्हणजे सगळेच अवयव एकदम सतर्क असायला हवेत. त्या ड्रायव्हरला पगार 15 ते 20,000. म्हणजे ज्या ड्रायव्हरला जबाबदारी जास्त आणि पगार कमी आणि जिथे जबाबदारी कमी तिथे पगार जास्त, ही का तफावत आहे कळत नाही. मग हे काय बाबा गंमतच आहे. म्हणजे कोणी त्या क्षेत्रात जाऊन पाहतच नाही. सगळं वरवर चाललेलं आहे. त्यामुळे ते जे व्यवस्थापन आहे ना त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण ते कॉन्ट्रॅक्टमध्ये असलेल्या ड्रायव्हरच्या हातात एवढी मोठी 43 फुटाची गाडी देतात, बरोबर. आणि ते रस्ते किती लांबी रुंदी कसे आहेत ते काही पाहत नाहीत. बस ड्रायव्हरने गाडी हाकायची बस. त्यामुळे ते मुख्य जबाबदार आहेत. दुसरे अनऑथराईज पार्क करणारे ड्रायव्हर आणि ओनर ह्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच जे फेरीवाले अनऑथराईज फेरीवाले बसतात त्यांच्यावरही, कारण त्यामुळे ही गाडी रिव्हर्सला घेता येत नाही. तसेच RTO ज्या पार्किंग केलेल्या गाड्या चुकीच्या जागेत आहेत तरी ते त्यांना हात लावत नाहीत. ते खरे मुख्य गुन्हेगार आहेत. पूर्णच त्यांचं व्यवस्थापन. तसेच शासनातील प्रशासनातील जेवढ्या जबाबदार व्यक्ती आहेत ह्या BESTच्या प्रशासनाशी संबंधित, त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. तरच पुढील ॲक्सिडेंट टळू शकतात. हे सरकारने लक्षात घ्यावं.